नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, मागील त्याला सौर पंप योजनेमध्ये वेंडर निवडण्याचे ऑप्शन आलेले आहे। आता काही शेतकऱ्यांना आलेलं आहे, काही शेतकऱ्यांना आलेलं नाही। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना याचं स्टेटस कसं बघायचं किंवा हे चेक कसं करायचं की मला वेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आलं का नाही, हे बऱ्याच शेतकऱ्यांना आणखीही चेक करता येत नाही। आता प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाईल आहे आणि आपण ते मोबाईलवर सुद्धा चेक करू शकतो। की आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका। तर मित्रांनो, आपल्याला आता मागील त्याला सौर पंप योजनेचं स्टेटस चेक कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। आता मित्रांनो, यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। आता तुम्हाला काय करायचंय, त्या लिंकला टच करायचं। लिंकला टच केल्याच्या नंतर ती लिंक ओपन होणार आणि ओपन झाल्याच्या नंतर आपल्याकडे जो काही आपला एमके आयडी आहे तो एमके आयडी तिथे टाकायचा आहे आणि तिथे सर्च ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे। सर्च केल्याच्या नंतर तिथे आपल्याला आपला नेमका अर्ज कोणत्या स्थितीमध्ये आहे हे दिसणार आहे आणि ते तुम्हाला मी आता मोबाईलवर दाखवणार आहे। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या स्वतःच्या मोबाईलवर आपलं स्वतःचं स्टेटस चेक करता आलं पाहिजे। तर चला मित्रांनो, आपण डायरेक्ट मोबाईलवर बघूया। तर शेतकरी मित्रांनो, ही वेबसाईट आहे मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची। आता आपण जर डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे त्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर आपण या वेबसाईटवर येणार आहात। आता येथे आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, हे लाभार्थी सुविधा जे दिसतंय यावर अर्जाची सद्यस्थिती यावर क्लिक करायचे। आता अर्जाची सद्यस्थिती यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो एमके आयडी टाकायचा आहे ते ऑप्शन येणार आहे। त्यानंतर आपल्याला तो एमके आयडी तिथे टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुढची प्रक्रिया करता येणार आहे। आता मित्रांनो, आपल्याला एमके आयडी टाकायचा ऑप्शन आलेला आहे। आता इथे काय करायचं आहे, आपल्याला आपला जो काही लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा तर तो एमके आयडी इथे टाकून घ्यायचा आहे। मित्रांनो, एमके आयडी टाकल्याच्या नंतर आपल्याला आपलं स्टेटस सहजरित्या बघता येणार आहे। एकदम सोपी पद्धत आहे, एमके आयडी टाकून घ्यायचा। आता प्रत्येकाचा वेगवेगळा आहे, आपण आपला अशा माध्यमातून चेक करू शकता। एमके आयडी टाकल्याच्या नंतर शोधा यावर किंवा जर इंग्लिश ऑप्शन आला आपल्या याच्यात तर सर्च यावर क्लिक करायचे। आता हे सर्च केल्याच्या नंतर येथे आपल्याला अर्जाची स्थिती दाखवणार आहे। मित्रांनो, हा जो आपला अर्ज आहे यामध्ये सहजरित्या दाखवत आहे की तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे। मागणी पत्राची रक्कम प्राप्त झाली आहे असं येथे दाखवत आहे आणि नंतर पुरवठादार शोधा यावर क्लिक करायचं आणि पुरवठादार शोधावर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला येथे ऑप्शन येणार आहे आपल्याला सौर पंप। तर इथं आपल्याला हे सौर पंप दिसत आहेत, यामधून आपण आपल्या जो काही चांगल्या कंपनीचा सौर पंप आहे तो इथून निवडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने निवडल्याच्या नंतर मग आपल्याला पुढची प्रक्रिया निवड करा यावर क्लिक करून ही करायची आहे। असं स्टेटस प्रत्येक शेतकऱ्यांनी बघू शकता। तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।